कथा. आजच्या कथेचं नाव आहे अविस्मरणीय संक्रांत. काय नाव आहे कथेचं? लक्षामध्ये राहणारी, ध्यानामध्ये राहणारी संक्रांत. आज भोगीचा दिवस आहे, उद्या संक्रांत आहे. बरोबर आहे की नाही? आपल्याला सगळ्याला रयत शिक्षण संस्था माहितीये का रे? खूप मोठी संस्था आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवनामधला हा एक प्रसंग आहे आणि संक्रांतीचा प्रसंग आहे, म्हणून ही अविस्मरणीय संक्रांत नावाची कथा मी तुम्हाला सांगणार आहे आज. कर्मवीर भाऊराव पाटलांनी 20 ते 40 दरम्यानचा तो काळ असेल. त्या काळामध्ये गोर, गरीब, दीन, दलित, दुबळ्या या लोकांना शिक्षण मिळावं, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यावीत म्हणून त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. काय नाव आहे त्या शिक्षण संस्थेचं? रयत शिक्षण संस्था. याचं खूप मोठं जाळं सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. ती त्यांचीच पुण्याई आहे. सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, त्या भागामध्ये या शिक्षण संस्थेच्या खूप मोठ्या शाळा आहेत. अशा 1ली पासून 10वी 12वी पर्यंत शाळा आहेत. आणि त्या काळामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांना सगळे अण्णा म्हणायचे. त्यांच्या पत्नीचं नाव होतं लक्ष्मीबाई. आणि हे दोघं मिळून या संस्थेसाठी गावोगाव जाऊन देणग्या गोळा करायचे. त्या ठिकाणी मुलांना राहण्यासाठी वसतिगृह होती, जी अशी अनाथ मुलं आहेत ज्यांच्या आई वडील असे उस्तुडीला जातात. मग उस्तुडीला गेल्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी वसतिगृह चालू केली होती. आणि या वसतिगृहामध्ये अनेक गोरगरीब मुलं शिकत होती. आणि मग या वसतिगृहामध्ये मुलांना जेवायला खावायला लागतं ना, अन्नधान्य लागतं ना. मग या वसतिगृहाचा कारभार अण्णा बाहेर देणग्या गोळा करत फिरायचे आणि याचा कारभार सगळ्या लक्ष्मीबाई पाहिजे. या मुलांना रोजचं जेवण चांगलं मिळावं, शिक्षण चांगलं मिळावं म्हणून या लक्ष्मीबाईनं स्वतःच्या अंगावरचं त्यावेळी 60 तोळे, किती तोळे? 60 तोळे सोनं या माऊलीनं या गोरगरीब लोकांच्या, गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी विकलं. हो, दुसऱ्याच्या शिक्षणासाठी स्वतःच्या गळ्यातलं सोनं विकणारी ही जगातली पहिली महिला आहे. आणि असंच एके दिवशी अण्णांचे मेवणे म्हणजे लक्ष्मीबाईंचा भाऊ अण्णांच्या घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याला कळलं की अण्णांनी या संस्थेपायी या मुलांना शिक्षण देण्यासाठी आपल्या स्वतःच्या बायकोच्या गळ्यातलं बायकोचं 60 तोळे सोनं विकलंय. हे कळल्यानंतर ते मुद्दाम एके दिवशी अण्णांना म्हणाले, अण्णा तुम्ही तर आमच्या बहिणीला लंकेची पार्वती केलो. अण्णांनी हा विषय हसण्यावरी घालवला. काय दातरतोय ते. आणि मग असंच एके दिवशी 1930 चा तो दिवस, 1930 सालामधली ती संक्रांत, मकर संक्रांत. या मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या वसतिगृह चालवणाऱ्या ज्या सेक्रेटरी होत्या ना, त्या लक्ष्मीबाईकडे आल्या. 1-2 दिवसावरती संक्रांत आलेली आणि पाहिलं तर वसतिगृहामध्ये अन्नधान्य संपत आलेलं होतं. सेक्रेटरी म्हणाल्या, मॅडम, लक्ष्मीबाईला म्हणाल्या, अन्न बाहेर होते. मॅडम, मुलांची उद्याची संक्रांत आपल्याला करायची, आपल्या वसतिगृहामध्ये अन्नधान्य नाही. उद्या मुलांची संक्रांत गोड झाली पाहिजे, मुलांना पोळी मिळाली पाहिजे ना. त्यावेळी 60 तोळे सोनं विकणाऱ्या त्या महिलेनं आता काय करावं हा प्रश्न त्यांच्या पुढे पडला. शेवटी त्यांचं लक्ष त्यांच्या गळ्यामध्ये असणाऱ्या मणिमंगळसूत्राकडे गेलं. जो दागिना स्त्रीचा सगळ्यात प्रिय दागिना असतो, ते मणिमंगळसूत्र त्याच्यावर नजर गेली. अरे त्या माऊलीनं, भाऊरावांच्या पत्नी असणाऱ्या लक्ष्मीबाईनं ते गळ्यातलं मंगळसूत्र काढून त्या सेक्रेटरीच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं की आपल्या या वसतिगृहामधल्या, रयतच्या वसतिगृहामधल्या मुलांची संक्रांत ही गोडच झाली पाहिजे. सेक्रेटरींनी ते मणिमंगळसूत्र घेतलं
2 दिवसावरती संक्रांत आलेली. ते मणिमंगळसूत्र नेऊन मोडलं, विकलं, त्याचे पैसे आले आणि त्या पैशामधून वसतिगृहातल्या मुलांची संक्रांत काय झाली, गोड झाली. सगळ्यांना पोळ्या वगैरे देऊन स्वयंपाक करण्यात आला. अण्णा देणग्या गोळ्या करण्यासाठी असंच बाहेर फिरत होते. ते परत आल्यानंतर त्यांना कळलं की माझ्या पत्नीनं आणि संक्रांतीच्या वेळेला स्वतःचं मंगळसूत्र विकलं आणि मुलांना जीव घातलं. अण्णा खूप भारावून गेले आणि दुर्दैवानं त्या 1930 मध्येच या माऊलीचं, लक्ष्मीबाईचं निधन झालं. निधन झाल्यानंतर निधनाच्या वेळी लक्ष्मीबाईनं अण्णांकडून फक्त एक शब्द घेतला होता. त्या म्हणाल्या होत्या, आपण जे हे रयत शिक्षण संस्थेचं रोपटं लावलंय ना, हे रोपटं फक्त मरू देऊ नका, याला वाचवा, याला जगवा. आणि अण्णाने ते रोपटं कायम स्वरूपी जगवलं. आज हे कित्येक शाळा या रयत शिक्षण संस्थेच्या आहेत. असंच पुढे गेल्यानंतर 1948 मध्ये एक कार्यक्रम होता, एक समारंभ होता. त्या समारंभामध्ये अण्णा बोलत होते. कोण? कर्मवीर भाऊराव पाटील. आणि बोलता बोलता त्यांना सहज आठवलं म्हणून त्यांनी भाषणामध्ये आपल्याला सांगितलं की मी आजपर्यंत सगळ्या गोर गरीब दीन दलितांचं ऋण फेडत आलोय, फेडलंय, परंतु मी माझ्या बायकोचं ऋण आणखी फेडू शकलेलो नाही. एक ऋण माझ्या डोक्यावरती आहे आणि ते ऋण असं आहे की मी माझ्या बायकोला तिचा असणारा जो पवित्र दागिना अलंकार आहे, मणिमंगळसूत्र आहे, हे मी तिला करून देऊ शकलो नाही. कारण 1930 मधली जी मकर संक्रांत होती ती तिच्या आयुष्यातली सगळ्यात शेवटची संक्रांत ठरली. ही सल, हे दुःख, ही वेदना माझ्या मनामध्ये आहे. आणि हे सांगताना अण्णा भारावून गेले होते. काय बोध घ्यायचा रे मित्रांनो या कथेतून? हा, मुलांची मदत केली पाहिजे. अगदी बरोबर आहे. आपल्या भले पैसे देऊ दे, आपण गोरगरिबांच्या मुलांची मदत करायची आणि त्यांना शिकवू द्यायचं. वा वा वा. अरे या कथेतून बोध हाच घ्यायचा आहे. अरे दातृत्व काय असतं, दानत काय असते, गोर गरीब मुलांच्या शिक्षणाविषयीची कळकळ काय असते, ते या कथेमधून समजते. अरे आपण आजही बघतोय, आजही काही जण, बरेच जण राजकीय पुढारी असतील, स्वतःला समाजसेवक म्हणून घेणारे असतील, आजही शिक्षण संस्था चालवतात, परंतु त्या शिक्षण संस्थेमध्ये काय चालतं हे न बोललेलं बरं. बरोबर आहे की नाही? म्हणून अरे आपण कधी कधी याच्यातून बोध हा घेतला. तुम्ही यातून एवढं जरी शिकले, तुम्ही वाढदिवस साजरे करता, जयंत्या साजऱ्या करता, विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे करता, अशा वेळी तो तुमचा होणारा जो नाहक खर्च आहे, डीजे वरचा असेल, तुमच्या त्या केक वरचा असेल, फटाक्यावरचा असेल, तोफावरचा असेल, हा खर्च तुम्ही जर आज काटकसरीनं वाचवला किंवा तो खर्च न करता हीच मदत जर अनाथालय असतील, ज्या निराधार मुलांना शिकवणाऱ्या संस्था असतील, अरे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, या शाळेमध्ये जर हे पैसे दिले तर या गोर गरीब मुलांचं काय होईल, शिक्षण होईल. आणि हे जरी झालं तरी हीच खरी संक्रांत आणि हेच खरं संक्रांतीचं वाण ठरेल असं मला वाटतं. ठीक आहे, खूप खूप